नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला एक अशी तडकती फडकती डिझाईन शेअर केलेली आहे. त्याची PLP तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. ही लग्नपत्रिका PLP खूप अशी हिस्टॉरिकल वाटत आहे. तर अशी लग्नपत्रिका बनवण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली, तिथून फाईल डाउनलोड करावी लागेल. त्या फाईलला एक पासवर्ड दिलेला आहे. तर त्या तो पासवर्ड तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये 1 स्टेपमध्ये मिळून जाईल. 2 स्टेप 3 स्टेप अशी काही झंझटमारी ठेवलेली नाही आहे. फक्त 1 स्टेपमध्ये पासवर्ड आहे. तर पासवर्ड समजण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा, ही माझी तुम्हाला एक विनंती. तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या भावाला सपोर्ट करा. तर मित्रांनो, वळत आपल्या मोबाईल स्क्रीनकडे. तर मित्रांनो, आपण आपल्या मोबाईल स्क्रीनकडे आलेलो आहोत आणि आपण आता आपला पिक्सेल ॲप्लिकेशन ओपन करून घेऊयात. तर जेव्हा तुम्ही मी दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करून आपली PLP फाईल डाउनलोड करा. डाउनलोड केल्यानंतर त्याच्यामध्ये पासवर्ड टाकाल. पासवर्ड टाकून एक्स्ट्रॅक्ट करून ते सर्व प्रोसेस झाल्यानंतर तुम्ही जेव्हा त्या फाईलला पिक्सेल ॲप्लिकेशनमध्ये ओपन कराल तेव्हा तुमच्यासमोर सिम्पली असा इंटरफेस येईल. तर यातील सर्व नावे तुम्ही चेंज करू शकता. तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही याला डिझाईन करू शकता. तर ते डिझाईन करण्यासाठी मी याच्यामध्ये 2 फॉन्ट मेनली यूज केलेले आहेत. फर्स्ट म्हणजे श्रीलिपी फॉन्ट आणि सेकंड म्हणजे AMS फॉन्ट. तर हे 2 फॉन्ट तुम्हाला चेंज करण्यासाठी तुम्हाला एका ॲप्लिकेशनची गरज लागेल. तर तो ॲप्लिकेशन आहे इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर. हा ॲप डाउनलोड केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल. तर याच्यामध्ये तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल तुमचे जे नवरदेवाचे आणि नवरी मुलीचे जे काही नाव आहे तर ते चेंज करण्यासाठी तुम्हाला AMS फॉन्ट, तो वाला फॉन्ट मी तिथे यूज केलेला आहे. तर AMS इंडिया फॉन्ट याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर एक छोटीफार ॲड येईल, जी तुम्हाला 5 ते 10 सेकंद पाहिल्यानंतर ती ॲड कट करून टाकायची. इथे तुम्हाला जे काही नाव टाकायचं आहे ते नाव तुम्ही इथे टाकून घेऊ शकता. मी टाकून घेतो. टाकून घेतल्यानंतर तुम्हाला इथे AMS इंडिया फॉन्ट याच्यावरती क्लिक करून त्या फॉन्टला कन्वर्ट करून घ्यायचं आहे. तर कन्वर्ट करताना अजून एक जाहिरात येईल, ती पण पाहायची आहे. नंतर ती कट करून घेतल्यानंतर तुम्हाला खाली कन्वर्ट झालेला फॉन्ट दिसेल. तर हा तुम्हाला सिम्पली कॉपी करायचा आहे. कॉपी केल्यानंतर तो तुम्हाला इथे जाऊन पेस्ट करायचा. मी इथे एका नावामध्ये पेस्ट करून दाखवतो तुम्हाला. अशा टाईपमध्ये तुम्हाला इथे पेस्ट करून घ्यायचं आहे. पेस्ट करून घेतल्यानंतर आता तुम्ही इथे पाहू शकता, करण मी नाव टाकलेलं होतं, पण याच्यामध्ये थोडा प्रॉब्लेम येतो की क आणि र मध्ये थोडा स्पेस पाहिजे होता. तर तो स्पेस इथे येत नाही. तर तशी थोडीफार जर ॲडजस्टमेंट झाली तर आपल्याला इथे करावी लागेल. तर मी थोडीशी एक ॲडजस्टमेंट करून घेतो, ज्यामुळे की थोडा अट्रॅक्टिव्हनेस दिसेल. तर मी तशा प्रकारे करून घेतलेलं. आणि तुम्ही पाहू शकता की करण नाव याचा जो फॉन्ट आहे तो फॉन्ट कसला क्वालिटी दिसत आहे. तर अशा प्रकारचे क्वालिटी डिझाईन तुमच्या मित्राने बनवले आहे. त्यात व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब तर मुळीच करायला विसरू नका. नवरदेवाचे आणि नवरी मुलीचे नाव चेंज केल्यानंतर दुसरा फॉन्ट आहे आपला श्रीलिपी फॉन्ट. त्याच्याने तुम्ही बाकीचे सर्व डिटेल चेंज करू शकता. जसं की त्याच्यामध्ये आली विवाह दिनांक, टाईम, स्मृतिगंध, निमंत्रक, विवाहस्थळ, हे सर्व फॉन्ट चेंज करण्यासाठी तुम्हाला श्रीलिपीचा वापर करावा लागेल. तर श्रीलिपी वापर करण्यासाठी परत तुम्हाला या ॲप्लिकेशनवरती येऊन युनिकोड श्रीदेव हा फॉन्ट सिलेक्ट करून इथे तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही लिहू शकता. तर तशा टाईपमध्ये मी तुम्हाला एकदा लिहून पण दाखवतो. ॲडवर्टाईज मित्रांनो तुम्हाला पाहावी लागेल. कुछ पाने के लिए कुछ खोना तो पडेगा. कन्वर्ट केल्यानंतर मी त्याला कॉपी केलं आहे. आणि कॉपी केल्यानंतर स्मृतिगंधमधून मी तुम्हाला नाव चेंज करून दाखवतो. तर इथं मी सिम्पली करण नाव टाकतो. एक्झाम्पलसाठी नाव टाकलेलं आहे. या अशा प्रकारे तुमचा फॉन्ट इथे चेंज होऊन जाईल. तर अशा प्रकारे तुम्ही तुमची जी दिलेली डिझाईन आहे, मी दिलेली डिझाईन आहे, ती तुम्ही पूर्ण चेंज करू शकता. तर मी इथे 2 नावं टाकलेले आहेत. एका लग्नपत्रिकेमध्ये 2 टाकलेले आहेत. तर तुम्हाला जर एकच नावाची लग्नपत्रिका बनवायची असेल तर तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही याच्यामध्ये चेंजेस करू शकता. ते सर्व चेंजेस तुम्हाला करता येतील. तर PLP जर आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक तुम्हाला करायचाच आहे. चॅनलला सबस्क्राईब करायचंच आहे. आणि जर नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती पाहिजे तो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सांगायचं पण आहे. मला इंस्टाग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला माझ्या इंस्टाग्रामची लिंक दिली आहे. तर तिथे तुम्ही मला डायरेक्टली DM करून तुम्हाला जर काही क्वेरी असेल किंवा काही जर नवीन टॉपिकवरती व्हिडिओ बनवायचा असेल तर तुम्ही मला तिथे सांगू शकता आणि विचारूसुद्धा शकता. तर मिळूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, खुश राहा, बी हॅपी. बाय बाय गायज.